नमस्कार, स्वाद किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिरंगी पराठा। त्यासाठी मी हे 3 कलरचे पीठ ऑलरेडी तयार करून घेतले आहेत। हे मिक्सरमध्ये बीट आणि तिखट, मीठ, लसूण, जिरे मिक्स करून त्यात ही कणिक मळून घेतलेली, थोडंसं साठासाठी तेल घातलेलं आहे। हा आहे आपला कद्दूचा बॅटर। त्याच्यामध्ये मी कद्दू किसून घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरे आणि कणिक। आणि हा आहे आपला नेहमीचा पालक पराठ्यासारखं, जे की आपण नेहमी पालक करतो। पालक 2 मिनिट बॉईल करून घेतलेला आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक याची पेस्ट करून त्याच्यामध्ये कणिक मळून घेतलेली आहे आणि थोडंसं तेलही घातलेलं आहे। आता ह्या 3 पिठांपासून आपल्याला तिरंगी पराठा बनवायचा। चला तर मग बनवूया तिरंगी पराठा। तिरंगा पराठा बनवण्यासाठी मी ही कद्दूची पोळी लाटून घेतली आणि यावर हे दोन्ही उंडे असे रोल करून घेतलेले। आता आपल्याला हे पूर्ण रोल करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपला हा रोल तयार झालेला आहे। आता तुम्हाला जसा लहान मोठा तुम्हाला पराठा बनवायचा त्याप्रमाणे तुम्ही हे कट करून घ्यायचे। याप्रमाणे आपलं हे तिरंगी पराठ्याचा उंडा तयार झालेला आहे। तुम्ही याप्रमाणे देखील सुद्धा रोल बनवू शकता। असाच याप्रमाणे पण हे तयार झालेलं आहे। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता। आपण सुरुवातीला जे बनवला होता उंडा त्याचा आता पराठा लाटून घेऊया। याप्रमाणे मस्त असा आपला तिरंगा पराठा तयार झालेला आहे। आपण नंतर जो उंडा बनवला होता त्याचाही आपण पराठा लाटून घेऊया। हे पहा, हा नंतर बनवलेला आहे। आता छान आपल्याला पाहिजे तसं तुम्ही मऊ किंवा जास्त कुरकुरीत जसं पाहिजे तुम्हाला पराठा क्रिस्पी त्याप्रमाणे भाजून घ्यायचे। मस्तपैकी आपल्या साजूक तूप आहे आपलं घरचं तयार केलेलं, त्याने आपण छान आपलं तिरंगी पराठा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला आपल्याला तूप लावायचं आहे, जेणेकरून आपला पराठा एकदम मस्त खायला पण लागेल। हा आता आपला पहिला पराठा तयार झालेला आहे भाजून। लगेच आता दुसरा पराठा भाजून घेऊया, जो की आपण वेगळ्या पद्धतीने बनवला होता। हा आपला पहिला तिरंगा पराठा आहे। आता दुसरा पण बनवतोय आपण। आपला खमंग असा दुसराही पराठा आता भाजून तयार झालेला आहे। मी छान तूप लावून घेतलेला, पहा किती मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे। मस्त तयार झालेला आहे आपला पराठा। हेल्दी असा तिरंगी पराठा यासुद्धा आपण दही, पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आणि कांदे टोमॅटोची चटणी सुद्धा सर्व केलेली आहे। तुम्हाला हवं ते आपण बनवू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।